नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे 10 क्वेश्चन अजून सॉल्व करूया। तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, इट टेक्स 9 hours टू प्लॉ 3/5 पार्ट ऑफ अ फील्ड. व्हॉट टाइम विल इट टेक टू प्लॉ अ रिमेनिंग पार्ट ऑफ द फील्ड. म्हणजे एक शेत आहे, शेतातलं 3/5 पार्ट 3/5 पार्ट त्याला आपलं मराठीमध्ये प्लॉ म्हणजे असते वखरणे, ठीक आहे ना. तर ते त्याला प्लॉ करायला 9 hours लागतात. शेतातला एक शेत आहे बघा, हे असं समजा एक शेत आहे, तर त्याच्यातला फक्त 3/5 पार्टला प्लॉ करायला 9 hours लागतात, ठीक आहे. आणि उरलेला, ठीक आहे ना, आता याची समजा आपण आता 3/5 पार्ट म्हणजे कसे होणार, 5 पार्ट असणार याचे, 1 2 3 4 5. ठीक आहे ना. त्याच्यातला जो एवढा पार्ट आहे 3/5 पार्ट, याला करायला त्याला टोटल 9 तास लागतात. बाकी उरलेला पार्ट किती असणार आहे, आता एक म्हणजे होल मधून 1 - 3/5, ठीक आहे ना. याला आपण 1/1 पण लिहू शकतो, ठीक आहे. तर उरला किती पार्ट आता आपल्याला, हे बघा, या दोघांचं कॉमन फॅक्टर ते 5, ठीक आहे. 1 5 = 5, 5 1 = 5, मायनस 5 1 = 5, 1 3 = 3, ठीक आहे. 5 - 3 = 2/5. म्हणजे उरलेला भाग किती आहे शेतातला, हे 2 भाग, हे 2 भाग, ठीक आहे. 5 पैकी 2 भाग. तर आपण कसं करायचं की hence 3/5 part required 9 hours to plow, ठीक आहे. therefore आता उरलेला रिमेनिंग पार्ट किती आहे, रिमेनिंग पार्ट काय आहे, 2/5. तर 2/5 किंवा 2/5 पार्ट रिक्वायर्ड किती येणार, 9 × 2/5 आणि या सगळ्यांचं डिवायडेड बाय 3/5, ठीक आहे. याला सॉल्व करूया. 9 2 = 18/5 डिवायडेड बाय 3/5, ठीक आहे. आता तसं हे डायरेक्ट डिनोमिनेटर, याचं डिनोमिनेटर आणि हे याचं डिनोमिनेटर कॅन्सल होते. ॲक्च्युअली तुम्हाला माहिती आहे का, जर असे फ्रॅक्शन असेल तर हा 18 डिवायडेड बाय 3 आणि हा जो 5 आहे तो खाली येतो आणि हा 5 वरती जातो. अशा पद्धतीने याला लिहू शकतो आपण. तर हे 2 5 कॅन्सल होऊन जाणार. 18 डिवायडेड बाय 3 = किती येतोय, 6. 6 काय येणार, हे आवर्समध्ये 6 hours. तर याचा आन्सर किती येतोय, 6 hours. ओके, नेक्स्ट बघूया. आरती ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन फॉर 3 hours 15 minutes, ठीक आहे. Aarti traveled by train for 3 hours 15 minutes, by bus for 4 hours and a half hours, 4.5 hours, and 75 minutes on bike. For what time did
शी ट्रॅव्हल. हे बघा ट्रेननी तिने किती वेळ प्रवास केला आहे? ट्रेननी प्रवास केला आहे 3 तास 15 मिनिटं. त्याच्यानंतर बाय बस फॉर 4.5 hours. तर बसनी किती वेळ प्रवास केला आहे? 4.5 hours. आणि 75 मिनिट्स ऑन बाईक. आता बघा 75 मिनिट्स म्हणजे आता याच्यातले 60 मिनिट तर 1 hour होणार है ना, आणि उरले किती आता 15, तर 1 hour 15 minutes. ठीक आहे, आवर्स लिहावा लागेल, 1 hour 15 minutes. ठीक आहे, तर बाईक किती वेळ केला तिने प्रवास? 1 hour 15 minutes. ठीक आहे, आता या सगळ्यांना टोटल करून टाकायचं. टोटल है ना, फॉर व्हॉट टाइम डिड शी ट्रॅव्हल? तर 5 आणि 5 10, 1 कॅरी ओव्हर होईल, 1 + 1 2 + 3 5 + 1 6. पण इथं आपण 6 नाही लिहायचं. ठीक आहे, 60 म्हणजे काय होते? 1 hour. तर 1 hour इकडे कॅरी ओव्हर होणार, तर आपण 0 लिहूया. ठीक आहे, 1 + 3 4, 4 + 4 8, 8 + 1 9. म्हणजे टोटल तिने 9 hours ट्रॅव्हल केलेलं आहे. त्याचा आन्सर येते 4, 9 hours. पुढचं बघूया आता. Gopal sold one watch for ₹4,200, taking a profit of ₹350, and second watch for 3,900, incurring a loss of ₹250. How much amount has spent to purchase the 2 watches? आता बघा इथे थोडंसं तुम्ही जंबल होण्यासारखं व्हाल थोडंसं. हे बघा, गोपालनी काय केलं आहे, पहिली एक वॉच विकली त्यांनी. ठीक आहे ना, कितीला विकली? 4,200ला विकली, आणि त्याच्यावर त्याला प्रॉफिट किती मिळाला? ₹350 प्रॉफिट मिळाला. म्हणजे त्यांनी ती वॉच कितीला घेतली असेल? कसं आहे बघा, 4,000ला त्यांनी विकली. ठीक आहे, सेलिंग प्राइस काय होतं? 4,200. पण त्याच्यावर ₹350 त्याला प्रॉफिट मिळालेला आहे. हे बघा, प्रॉफिट कधी मिळत असतो? जर आपण कमी किमतीत वस्तू घेतो आणि जास्त किमतीत विकतो, तेव्हा आपल्याला ते प्रॉफिट होत असते. ठीक आहे ना, तर आपल्याला याचं बाईंग प्राइस काढायची आहे. ही जी घड्याळ त्यांनी विकली आहे, पहिली घड्याळ 4,200ला, ते त्यांनी कितीला खरेदी केली असेल? तर हे बघा, याच्यातून त्यांना ₹350 मायनस करायचे, कारण 350चं प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे ना, तर 10 मधून 5 गेले 5. ठीक आहे, इथे झाले 41 होणार. ठीक आहे, 41 - 3, 41 - 3 होते 338. ठीक आहे, म्हणजे त्यांनी जी वॉच घेतली होती ती 3,850ला घेतली होती. हे बघा, थोडं लक्ष द्या. त्यांनी 3,850ला पहिली वॉच घेतली, त्याच्यावर त्यांनी प्लस ₹350 त्याला प्रॉफिट झाला विकल्यावर. ठीक आहे ना, म्हणजे कितीला विकली त्यांनी? 5 आणि 5 10, एक कॅरी ओव्हर झालं, 9 आणि 3 12, परत एक कॅरी ओव्हर झालं, 3 आणि 1 4. म्हणजे 4,200 विकली आणि ₹300 ₹350 त्याला प्रॉफिट झालाय. तर त्याची बाईंग प्राइस किती होती?
3850 समजलं. आणि हे आपण हे 3850 कसे आणले, 4200 मधून 350 मायनस केले. तर हे जे आहे पहिल्या घड्याळीचं त्याचं बाईंग प्राइस आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या घड्याळीचं काय आहे ते बघा. दुसरी घड्याळ त्यांनी जी आहे 3900ला विकली आणि त्याला लॉस झाला 250 रुपयाचा. ठीक आहे ना. तर 3900ला विकली आणि लॉस झाला 250 रुपयाचा, त्याला लॉस झाला. म्हणजे त्यांनी ती घड्याळ कितीला विकली, 9 आणि 2 11, एक कॅरी ओव्हर झाला, 4150 रुपयाला त्यांनी विकली. हे सेलिंग प्राइस झालं त्याचं. सॉरी, बाईंग प्राइस होणार. सेल तर एवढ्यात केलं ना त्यांनी 3900 रुपयाला, है ना. ठीक आहे ना. सोल्ड सेकंड वॉच फॉर ₹3900. 3900 रुपयाला त्यांनी विकली आणि त्याला 250 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे ना. तर त्यांनी घेतली कितीला असेल, 4150 रुपयाला घेतली असेल. हे बघा, तुम्हाला इथे परत कन्फ्यूज व्हायला लागलं असेल. तुम्हाला वाटत असेल की इथं प्रॉफिट झालाय तर याला मायनस का केलंय. ठीक आहे ना. इथं लॉस झालाय तर इथं प्लस का केलंय, है की नाही. ऍक्च्युअली आपण त्याची बाईंग प्राइस काढतोय घड्याळीची. हे बघा, जसं की त्याला पहिली घड्याळ त्यांनी 3850ला घेतली, 350चा त्याला प्रॉफिट झाला म्हणून इथं आपण प्लस केलेला आहे. ठीक आहे. तर त्याला ती 4200ला ती वॉच त्यांनी विकली. अशाच प्रकारे हे बघा, इथं 4150ला त्यांनी वॉच घेतली असेल, त्याच्यातून त्याला लॉस झालाय 250 रुपयाचा. ठीक आहे. म्हणजे ती वॉच त्यांनी कितीला विकली आहे, हे बघा, 11 मधून 2 गेले 9 आणि हे झाले 3900ला विकली आहे. तर हे झालं त्याचं सेलिंग प्राइस. ठीक आहे ना. आणि हे झालं त्याचं बाईंग प्राइस. ठीक आहे ना. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर हाऊ मच अमाऊंट हॅज गोपाल स्पेंड टू परचेस द 2 वॉचेस. हे बघा, इथं ही परचेस आहे. पहिली वॉच कितीला परचेस केली आहे त्यांनी, 3850ला. आणि दुसरी वॉच कितीला परचेस केली आहे त्यांनी, 4150ला. ठीक आहे ना. फर्स्ट वॉच ची परचेस प्राइस, बाईंग प्राइस किती आहे त्याची, 3850 रुपये. ठीक आहे. आणि सेकंड वॉच कितीला घेतली त्यांनी, 4150 रुपयाला. हे बघा, समजून घ्या थोडंसं. पहिली वॉच त्यांनी 3850ला घेतली, 350 रुपयाचा त्याला प्रॉफिट झाला, म्हणूनच तो 4200ला विकलं आहे त्यांनी. ठीक आहे ना. तरच प्रॉफिट होईल ना. कमी किमतीत घेतली आणि जास्त किमतीत विकली, त्याला प्रॉफिट झाला 350 रुपयाचा. आणि दुसरी जी वॉच आहे त्यांनी जास्त किमतीमध्ये घेतली आणि कमी किमतीमध्ये विकली, म्हणून त्याला 250 रुपयाचा लॉस झालाय. ठीक आहे. तर हे दोन्ही वॉच त्याला कितीला घेतले आहे त्यांनी, 3850 आणि 4150. या दोघांनाही टोटल केलं तर दोन्ही वॉच परचेस करायला त्याला किती पैसे लागले असेल. हाऊ मच अमाऊंट हॅज गोपाल स्पेंड टू परचेस द 2 वॉचेस. तर या दोघांना ऍड करायचं. 5 आणि 5 10, 1 8 आणि 1 9 आणि 1 10, परत एक कॅरी ओव्हर झालं, 4 आणि 4 8, 8000 रुपये. दोन्ही वॉच त्याला परचेस करायला 8000 रुपये लागले. तर याचा आन्सर येते सेकंड नंबरचा. चला नेक्स्ट बघूया. How many 4-digit odd numbers can be formed by using each of the digit 9 to 05 only once? ठीक आहे. हे 4 डिजिट दिलेले आपल्याला 9 to 05. ठीक आहे. यांचा एकदाच वापर करायचा आहे आणि आपल्याला 4
डिजिटचे ऑड नंबर बनवायचे. ठीक आहे. आता इथं बघा, इथं ह्या 4 नंबरनी आपण जेव्हा ऑड नंबर बनवायला जाऊ तर शेवटचा नंबर काय असायला पाहिजे, एक तर 5 नाहीतर मग 9. ठीक आहे ना. 2 आणि 0ला आपण युनिट प्लेसमध्ये नाही ठेवू शकत. ठीक आहे, कारण 2 आणि 0 ठेवलं तर ते ऑड नंबर नाही होणार, मग ती इवन नंबर होऊन जाणार. ठीक आहे ना. तर आपल्याला ऑड नंबर पाहिजे. या 4 पैकी हे बघा, आता 5ला आपण युनिट प्लेसला ठेवतो तर उरले किती, बघा इथं आपल्याला नंबर कोणते कोणते दिले आहे, 9, 2, 0 आणि 5. त्याच्यातला 5 आपण युनिट प्लेसला ठेवलाय. आता उरले किती आपल्याकडे, हे 3 नंबर. ह्या 3 नंबरला आपल्याला इथं अरेंज करावं लागेल. तर पहिलं तर सरळ सरळ 9 to 0 आपण केलंय समजा, तर पहिली नंबर तर हीच झाली. दुसरी नंबर काय होणार, या 0ला आपण स्टार्टिंगला ठेवू शकत नाही 1000 प्लेसला, कारण 0 9 to 5 केलं तर ते 9 to 5 म्हणजे 3 डिजिट नंबर होऊन जाणार. ठीक आहे ना. असंच इथं 0 to 9 5 केलं तरी ती 3 डिजिट नंबर होणार, म्हणजे आपण 0ला स्टार्टिंगला ठेवू शकत नाही. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, आता हे बघा, याला आता काय करू शकतो, हे 9 2 आहे ना, त्याला आपण करू शकतो 2 9 0 5. ठीक आहे. 0ला तर स्टार्टमध्ये ठेवू शकत नाही. दुसरा अजून काय करू शकतो आपण, ह्या 0ला सेंटरमध्ये ठेवू शकतो, तर 2 0 9 5. ठीक आहे. अजून काय करू शकतो, या 9ला इथं, हे 2ला इकडं, 9 0 2 5. अशा प्रकारे 5ला युनिट प्लेसमध्ये ठेवून आपण ह्या 3 नंबरला अशा 4 प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. प्लेस चेंज करून करून एकदाच लिहायचं आहे आपल्याला, रिपीट करायची नाही आहे नंबर. ठीक आहे. असंच दुसरी एक केस आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की 9ला आपण युनिट प्लेसला ठेवू शकतो. ठीक आहे. आता 9ला युनिट प्लेसला ठेवलं तर आपल्याकडे किती नंबर राहिले शेवट शिल्लक, 2 0 आणि 5. ठीक आहे. तर याच्यापासून कसे नंबर तयार होतील, 2 0 5 पहिला नंबर. सेम इथं आपण 0ला स्टार्टला ठेवू शकत नाही, 0 2 5 9 करू शकत नाही, कारण 3 डिजिट नंबर होऊन जाणार. ठीक आहे ना. किंवा 0 5 to 9 पण नाही करू शकत. ठीक आहे, 3 डिजिट नंबर होणार. तर मग आपण आता याला काय करायचं आहे, ह्या नंबर्सला बघा आपण असं लिहू शकतो, 2 5 0 9. ठीक आहे ना. 5 2 0 9. ठीक आहे. अजून काय लिहू शकतो, 5 0 2 9. बस असे हे 4 प्रकारे आपण याला रिप्लेस करून करून लिहू शकतो. तर असे हे 4 नंबर आणि हे 4 नंबर असे टोटल किती आपण नंबर लिहू शकतो, 8. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय 8. नेक्स्ट बघूया. If 8 is added to x and then divided by 12, the quotient is 15 and the remainder 6. Which of the following alternatives represent it correctly? तुम्हाला बघा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डिव्हिजन शिकला असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की डिव्हिडंड is equal to divisor into quotient plus remainder. ठीक आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला की डिव्हिडंड जो असतो तो असतो इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हे तुम्हाला छोट्यात एक्सप्लेन करून दाखवतो मी. बघा समजा की आपलं डिव्हिडंड आहे 9. ठीक आहे. कोशंट आहे 4. ठीक आहे. तर 4 2 जा 8. ठीक आहे. आता रिमाइंडर किती राहिलं 1. तर याच्यामध्ये बघा डिव्हिडंड काय आहे 9. ठीक आहे.
त्याच्यानंतर डिवायझर काय आहे 4 आणि कोशंट किती आहे इंटू 2 आणि हे प्लस रिमाइंडर किती आहे 1. हे बघा हे फॉर्म्युला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर. हे बघा डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस 1. ठीक आहे. आता ह्याला सॉल्व्ह केलं तर बघा बरोबर 9 येते का बघा. 4 2 जार 8 प्लस 1 9. ठीक आहे ना. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ह्या फॉर्म्युल्याचा यूज ह्याच्यामध्ये होणार आहे बघा. आता इथं बघा काय काय म्हटलंय त्यांनी बघा की 8 इज ॲडेड टू एक्स म्हणजे एक एक्स नंबर आहे त्याच्यामध्ये 8 ला ॲड केलेला आहे. ठीक आहे. अँड देन डिवायडेड बाय 12 आणि याला काय केलं आहे 12 ने डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे डिवायझर किती झालं 12. हे झालं डिव्हिडंड आणि डिवायझर किती झालं 12. द कोशंट इज 15. कोशंट किती आहे 15 अँड द रिमाइंडर 6 प्लस रिमाइंडर किती आहे 6. तर हे स्टेटमेंट आपण जसं जसं त्यांनी लिहिलेलं आहे ना तसं जर आपण लिहिलं तर हे अशा टाईपचं स्टेटमेंट तयार होईल. 8 ला एक्स मध्ये ऍड केलेलं आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 12 नी त्याला डिवाइड केलेलं आहे म्हणजे डिवायझर काय आहे 12. त्याच्यानंतर त्याचं कोशंट किती आहे 15. कोशंट इज 15 अँड द रिमाइंडर इज 6. तर अशा प्रकारचं एक आपल्याला एक्सप्रेशन मिळून जाईल. ठीक आहे ना. तर आता याला आपण काय करू याच्यामध्ये असं सरळ सरळ असं तर एक्सप्रेशन दिलेलं नाही आहे. ठीक आहे. तर आता इथं बघा इथं डिवायडेड बाय 12 असं दिलेलं आहे बघा डिवायडेड बाय 12. तर आपण याला बघा इथं काय करावं लागेल एक्स प्लस 8. ठीक आहे. आणि हे जे प्लसवाला जे आहे ना 6 हे इकडं या साईडला याला आपण याला ट्रान्झिशन म्हणतो. आपण ट्रान्झिशन करूया तर इथे येणार ते -6. ठीक आहे. इज इक्वल टू इकडं काय राहणार फक्त 12 इंटू 15. ठीक आहे. आता हे याला ब्रॅकेटमध्ये घेऊन घेऊया. ठीक आहे. आता हे जे 12 आहे इकडं जर गेलं तर डिवायडेड बाय 12 होणार कारण इकडे मल्टिपलमध्ये आहे तर इकडे गेल्यावर डिवाइड होणार. तर एक्स प्लस 8 मायनस 6 डिवायडेड बाय 12. आता इकडे उरलं किती आहे 15. तर याच्यामध्ये बघा हे जे 4th नंबरचं जे एक्सप्रेशन आहे ते मॅच व्हावं लागलं याच्याशी. तर याचा आन्सर किती येतो हा वाला एक्स प्लस 8 मायनस 6 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 15. ठीक आहे. आणि हे सगळं आलं कुठून या फॉर्म्युल्यावरून. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि याच्यामध्ये त्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. 8 प्लस एक्स जो आहे तो डिव्हिडंड आहे 12 डिवायझर आहे 15 कोशंट आहे आणि 6 रिमाइंडर आहे बस. आणि याला थोडंसं याला ट्रान्झिशन केलं की याचा हा आन्सर येतो. तर याचा आन्सर आहे 4. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघूया. आता इथं बघा नंबर दिलेला आहे आपल्याला. तर नंबरमध्ये हे बघा हे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅख, 10 लाख, नंतर करोड, 10 करोड. ठीक आहे. तर ही नंबर कशी होणार 28 करोड 70 लाख 54,369. ठीक आहे. इथं बघा 28 करोड तर बरोबर आहे 70 लाख पण बरोबर आहे 54,000 पण बरोबर आहे 359 लिहिलं इथं. इथं आहे 69 इथं लिहिलंय 59 म्हणजे पहिला याचा आन्सर नाही आहे. दुसरा आहे 2 करोड. 2 करोड तर नाही आहे इथे 28 करोड आहे तर दुसरा पण याचा आन्सर नाही आहे. परत इथं 28 करोड. ठीक आहे. 7 लाख नाही आहे इथं 70 लाख आहे म्हणजे हा तिसरा पण याचा आन्सर नाही आहे. तर याचा आन्सर आहे बघा चौथा 28 करोड 70 लाख
70,54,000 हे बघा 54,000 हां 369 तर याचा करेक्ट आन्सर आहे 4. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. फ्रॉम द अवेलेबल मिल्क each of 150 children can be given 200 ml of milk. How much milk will each children get if 25 are absent? हे बघा की दूध आहे, अवेलेबल जे दूध आहे त्या दुधामध्ये 150 मुलांना प्रत्येकी 200 ml दूध मिळू शकते. कॅन बी गिवन 200 ml 200 ml ऑफ मिल्क 200 ml मिल्क आपण प्रत्येकी 150 मुलाला देऊ शकतो. म्हणजे टोटल मिल्क किती झालं, अवेलेबल मिल्क किती झालं आता, टोटल मिल्क किती होणार हे बघा. 150 मुलं आहे आणि प्रत्येकी त्यांना 200 ml मिल्क मिळू शकते. ठीक आहे ना. आपण जर त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं मिल्क, ठीक आहे, प्रत्येकाला तर 200 ml मिल्क मिळणार. तर इंटू 200 ml म्हणजे हे टोटल किती ml झालं, 15 दुनी 30 1 2 3 1 2 3 ml. ठीक आहे. म्हणजे टोटल अवेलेबल मिल्क किती आहे, 30,000 ml मिल्क आहे. ठीक आहे. आता हे जे 30,000 ml मिल्क आहे हे किती चिल्ड्रन मध्ये आपल्याला द्यायचं आहे, प्रत्येकाला 25 चिल्ड्रन ॲब्सेंट आहे. ठीक आहे ना. त्या 150 मधले 25 चिल्ड्रन ॲब्सेंट आहे त्या दिवशी. तर टोटल चिल्ड्रन किती झाले, 125. ठीक आहे. आणि टोटल मिल्क किती आहे, 30,000 ml. ठीक आहे. टोटल मिल्क किती आहे, 30,000 ml. तर हे बघा प्रत्येकाला किती मिळेल, प्रत्येक मुलाला 30,000 ml 30,000 ml डिवाइडेड बाय टोटल किती आहे चिल्ड्रन आता 125. कारण टोटल 150 चिल्ड्रन मधून 25 चिल्ड्रन ॲब्सेंट आहेत. तर आता आज किती चिल्ड्रन राहिले, 125. ठीक आहे. तर आपण याला काय करू, डिवाइड करू 125 नी. तर प्रत्येकाला किती ml मिळेल ते आपल्याला इथून कळून जाईल. ठीक आहे ना. तर 30,000 ml डिवाइडेड बाय 125. तर आपण इथं बघा तुम्ही 25 नी डायरेक्ट त्याला डिवाइड करू शकता. 25 5 जा, ठीक आहे. इथं 25 1 जा 25 5 रिमेन झालाय. तर 0 25 2 जा 50 आणि हे 2 0. ठीक आहे. 1200 डिवाइडेड बाय 5 1200 डिवाइडेड बाय 5. त्याला 5 नी अजून डिवाइड केलं तर किती होणार, 5 2 जा 10. ठीक आहे. 5 4 जा 20 आणि हे 0. 240 ml. तर अवेलेबल मिल्क किती आहे इथं लिहिलेलं आहे बघा. फ्रॉम द अवेलेबल मिल्क each of 150 children can be given 200 ml of milk. तर हे बघा 150 मुलांना प्रत्येकी 200 ml मिल्क मिळू शकते. म्हणजे टोटल मिल्क किती आहे, 30,000 ml मिल्क आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय म्हटलं आहे की हाऊ मच मिल्क विल ईच चिल्ड्रन गेट इफ 25 आर ॲब्सेंट. तर याच्यातले 150 मधून 125 चिल्ड्रन ॲब्सेंट आहे. तर आता टोटल राहिले किती, 125. तर
125 मुलाला प्रत्येकी किती मिल्क मिळेल, तर 30,000 ml मध्ये 125 मुलांना डिवाइड केलं आपण, 125ला डिवाइड केलं. डिवाइड केल्यावर जे काही आन्सर येईल ते प्रत्येक मुलाला एवढं 240 ml मिल्क मिळेल. तर याचा आन्सर येतो 240 ml सेकंड. ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. It was Saturday on 18th March. What was the date on 4th Saturday in June? ठीक आहे. आता इथं बघा, 18 मार्चला मार्च ला होता सॅटरडे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल की पुढचा सॅटरडे किती तारखेला येणार. याच्यामध्ये 7-7 दिवस आपण ऍड करत गेलो तर 18 आणि 7 किती येते, 25. 25 मार्चला येणार पुढचा सॅटरडे. ठीक आहे. त्याचा पुढचा सॅटरडे कधी येणार, 25 मध्ये 7 ऍड केले तर किती होतात, 32 मार्च. आता मार्च 32 दिवसाचा असतो का, नाही, 31 दिवसाचा असतो. तर 31 मार्चला काय असणार आहे, 31 मार्चला फ्रायडे असणार आहे. आणि 1 एप्रिलला, ठीक आहे, 1 एप्रिलला तुमचं असणार आहे सॅटरडे. कळालं का इथं बघा. 18 मार्चला सॅटरडे होता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात 25 मार्चला पण सॅटरडे असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात 7 दिवस याच्यामध्ये आपण ऍड केले. ठीक आहे. तर 7 दिवस ऍड केल्यावर 32 होतात, पण मार्चमध्ये 31 दिवस असतात. मग 1 एप्रिलला तुमचा सॅटरडे असणार. ठीक आहे. आता जर 1 एप्रिलला सॅटरडे आहे तर 1 मेला कुठला दिवस असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का. जर 1 एप्रिलला सॅटरडे असेल तर 1 मेला, ठीक आहे. आता एप्रिल माहिती आहे का तुम्हाला, 30 दिवसाचा आहे. ठीक आहे. तर 30 दिवसामध्ये जर तुम्ही जे काही मंथचे जे टोटल डेज असतात त्याच्यामध्ये 7नी जर आपण याला डिवाइड केलं, ठीक आहे, तर 7 4 जार 28, रिमाइंडर किती येते, 2. ठीक आहे ना. तर जर 1 एप्रिलला सॅटरडे असेल तर 1 मेला त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवस पुढे चाललं जाईल सॅटरडे. ठीक आहे ना. म्हणजे 1 मेला कोणता दिवस असेल, सॅटरडे, नंतर येते संडे आणि मंडे. तर इथं 1 मेला काय असणार आहे, मंडे असणार आहे. ठीक आहे. 1 मेला असणार आहे मंडे. त्याच्यानंतर 1 जूनला कोणता दिवस असेल, 1 जूनला. आता मे किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा असतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण 7नी डिवाइड केलं तर 7 4 जार 28, रिमाइंडर किती राहतात, 3. आता हे 3 दिवसा पुढे चाललं जाईल. ठीक आहे ना. 3 दिवस पुढे चाललं जाईल 1 जून जो आहे ना. तर आता मंडे नंतर काय येतोय, ट्यूजडे, वेडनेसडे, ठीक आहे ना, आणि थर्सडे. तर 1 जूनला कुठला दिवस असणार आहे, थर्सडे. ठीक आहे. जर 1 जूनला थर्सडे असेल तर 2 जूनला फ्रायडे आणि 3 जूनला सॅटरडे. म्हणजे जून महिन्यात पहिला सॅटरडे कधी येतोय, 3 जूनला. पहिला सॅटरडे येतोय 3 जूनला. ठीक आहे. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की व्हॉट वॉज द डेट ऑन 4th सॅटरडे इन जून. जून महिन्यात जो 4था सॅटरडे आहे त्या दिवशी कुठली डेट होती. ठीक आहे ना. तर आता हे पुढचा सॅटरडे कधी येणार, 7-7 दिवसांनी आपण याच्यामध्ये ऍड करत जायचं. 10 जूनला येणार आहे पुढचा सॅटरडे, दुसरावाला. त्याच्यानंतर तिसरा सॅटरडे कधी येणार, 17 जूनला सॅटरडे येणार आहे.
ठीक आहे ना. चौथा सॅटर्डे कधी येणार, 7 दिवस अजून ऍड करायचे, 24 जूनला. 24 जूनला चौथा सॅटर्डे येणार आहे. तर याच्यातलं आन्सर कुठलं येणार आहे, फर्स्ट 24 जूनला चौथा सॅटर्डे येणार. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. Vijay and Sanjay each borrowed ₹25,000 from a bank at 8 PCPA. PCPA म्हणजे होते 8% per annum, म्हणजे वर्षाला 8%, 8% व्याज लागले. ठीक आहे. संजय क्लिअर्ड हिज डेब्ट आफ्टर 2 years. ठीक है. 1 year later, Vijay cleared his debt. What amount did Vijay pay to the bank to clear this debt? ठीक है. विजय आणि संजय दोघांनी पण 25,000 रुपयाचं लोन घेतलं एका बँकेतून. ठीक आहे. 8% व्याजदरावर. ठीक आहे. आणि संजयनी काय केलंय, ते त्याचं जे डेप्ट होतं, जे कर्ज होतं, ते 2 वर्षात पे करून टाकलं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर विजयनी काय केलं, 1 वर्षानंतर त्यांनी त्याचं जो आहे व्याज पे केलं. ठीक आहे. म्हणजे विजयनी किती वर्षानंतर व्याज पे हे केलंय, पूर्ण डेप्ट क्लिअर केलंय, 3 वर्षानंतर. ठीक आहे ना. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट अमाऊंट डिड विजय पे टू बँक टू क्लिअर हिज डेप्ट. आता हे बघा, आपण बँकेतून कधी जेव्हा कर्ज घेतात ना, तर त्याच्यावर व्याज लागत असतो. ठीक आहे ना, वर्षाप्रमाणे व्याज लागत असतो. तर याच्यामध्ये इथे किती आहे व्याज, त्याचा दर दिलेला असतो ना, रेट दिलेला असतो 8% पर एनम. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे जे अमाऊंट आहे ना, ही असते प्रिन्सिपल अमाऊंट, हे असते रेट, आणि हे असते पीरियड. 2 इयर्स आहे. हे पण संजयसाठी आहे, त्यांनी 2 वर्षामध्ये त्यांनी डेट क्लिअर केलंय, आणि विजयनी 3 वर्षामध्ये केलंय, आफ्टर 1 year ना. यांनी 2 वर्षात, यांनी 1 वर्षानंतर, म्हणजे 3 वर्ष लागले याला. ठीक आहे ना. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल इंटरेस्टचा. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट इंटू पीरियड अपॉन 100. हा असतो इंटरेस्ट काढायचा फॉर्म्युला. ठीक आहे ना. तर आता आपल्याला इथे इंटरेस्ट काढावा लागेल. ठीक आहे. इथं इंटरेस्ट आपण कोणाचा काढायचा, आपल्याला विजयचा काढायचा आहे, संजयचा नाही काढायचा आहे. ठीक आहे. तर इंटरेस्ट विजयनी किती इंटरेस्ट दिला असेल त्याच्या प्रिन्सिपल अमाऊंटवर, तर इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 25,000 इंटू रेट किती आहे 8 इंटू पीरियड किती आहे. हे बघा, हे 2 वर्ष संजयनी केलं आहे, पण त्याच्या 1 वर्षानंतर विजयनी क्लिअर केलं आहे डेप्ट. तर म्हणजे टोटल त्याला पीरियड किती लागला आहे 3 years. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 100. आता याला आपण सॉल्व करूया. तर हे 2 0 तर कॅन्सल होणार. ठीक आहे. आता वरती काय काय उरलं, 250 इंटू 8 इंटू 3. ठीक आहे ना. तर 250 इंटू 8, 25 8 200 होतात. ठीक आहे. $25 8 200 आणि 1 0 2000 इंटू 3 म्हणजे टोटल 6000. हे 6000 रुपीज जे आहे हे काय आहे, इंटरेस्ट आहे. म्हणजे त्याला विजयला बँकेला पूर्ण पैसे किती परत करावे लागले असेल, त्याचं प्रिन्सिपल अमाऊंट 25,000 आणि प्लस हे इंटरेस्ट 6000. ठीक आहे. टोटल केलं तर 31,000 रुपीज. ठीक आहे ना. विजयला बँकेला किती अमाऊंट द्यावं लागली असेल, 31,000 रुपीज द्यावं लागले असेल. तर याचा आन्सर येते
31,000. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. A dairy collected 82,750 liters of milk on Monday, 93,630 milliliters of milk on Tuesday, and 80,400 liters of milk on Wednesday. What was the total quantity of milk collected? ठीक आहे. तर इथे काय केलं आहे, सरळ सरळ आहे, एकदम सिंपल आहे. ठीक आहे ना. एक डेअरीमध्ये 82,750 लिटर मिल्क आलं आहे, कधी मंडेला आलं आहे. त्याच्यानंतर 93,630 लिटर मिल्क आलं आहे ट्यूजडेला. त्याच्यानंतर 80,400 मिल्क आलं आहे वेनसडेला. तर सगळ्यांचं मिळून व्हॉट वॉज द टोटल क्वांटिटी ऑफ मिल्क कलेक्टेड. ठीक आहे ना. सगळी मिळून किती क्वांटिटी कलेक्ट झाली आहे बघा. सगळ्यांना ॲड करून टाकायचं. 5 + 3 8. ठीक आहे. 7 + 6 13 + 4 17. 1 कॅरी ओव्हर झालं. 1 + 2 3 3 + 3 6. ठीक आहे. 8 + 9 17. 17 + 8 25. तर 2,56,780 लिटर. तर याच्यामध्ये कुठला आन्सर आहे बघा, है ना. 2,56,780 लिटर. ठीक आहे. तर याचा आन्सर येत आहे 4. तर ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. परत आज बराच मोठा व्हिडिओ झाला आहे, 41 मिनिटाचा. ठीक आहे. तर पुढचे अजून 10 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.